मंडळी, जर मला कोणी विचारलं महाराष्ट्राच्या एका शब्दात वर्णन कर, ते बी पावसाळ्यात, मग मला एकच शब्द आठवतो, तो म्हणजे स्वर्ग. कारण यापेक्षा दुसरा कुठला शब्द महाराष्ट्राला शोभतच नाही. जिथं तुम्हाला मोठे मोठे डोंगर दिसतील, जंगल दिसतील, अजस्त्र वाहणारे असे धबधबे दिसतील, जिथं तुम्हाला डार्क फॉरेस्ट महाराष्ट्राचा दिसेल म्हणजे आदराई जंगल ट्रेक, जिथं तुम्हाला दिसेल 1200 फुटावरून पडणारा कालो वॉटरफॉल, ज्याला गॉड्स व्हॅली पण म्हणतात. आपण आज त्याची सफर करणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणात ट्रॅव्हलर. आणि आपण आलोय आज आदराई जंगल ट्रेकला. तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकताय, सगळीकडे धुक्याचं नुसतं वातावरण झालंय. आणि आपण आता येऊन पोहोचलोय खैरेश्वर या गावात. आता इथून आपला ट्रेक सुरू होणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका, कारण असे नवीन व्हिडिओ फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतात. तर आता ट्रेकला सुरुवात करूया. सकाळी आपण लवकरच निघलो, त्याच्यामुळे कुणीच काही खाल्लं नव्हतं. तर मग आपण चाकण चौकात येऊन पहिलं तर नाश्ता करतो. चाकण चौकात आलं की तुम्हाला सिद्धिविनायक वडापाव म्हणून डाव्या साईडला मोठं नाश्ता सेंटर लागतं. तुम्ही मस्तपैकी चहा, इडली, सांबर, पोहे सगळं मस्तपैकी पोटभर खाऊ शकता. तिथला वडापाव तर एक नंबर चांगला लागतो. रविवारचा दिवस असल्यामुळे आपण काही वडापाववर ताव मारला. तर आज कुठे चाललोय आपण? आज आपण चाललोय आदराई ट्रेकला. बर, कोण कोण आहे आपल्या बरोबर? आज आपल्यावर स्मित, आरती, केतकी गेली पासून साधारणतः 120-130 किलोमीटर खैरेश्वर भरतं. खैरेश्वर हे माळशेच्या घाटामध्ये येतं. पावसाचा दिवस चालू असल्यामुळे पावसाचा काही विषय नव्हता. जेव्हा बघन तेव्हा बाहेर खिडकीतून हात काढला की पाऊस चालूच होता. सकाळ सकाळचं वातावरण एक नंबर दिसत होतं, कारण गर्दी नव्हती आणि सूर्यानं जास्तच आपल्याला दर्शन दिलं होतं. तर मग आपला प्रवास सुरू झाला नाशिक पुणे हायवेनं, कारण आपल्याला परत नारायणगाव मधून माळशेज घाटातून जायचं असतंय. आमच्या सोबतचे कार्यकर्ते तर भाई एकपेक्षा एक वाढे होते. भाई मागटलं तर कार्यकर्ता नाचायचाच नसता. बघन तिथं भाई असलं वातावरण झालं होतं ना, तुमच्या डोळ्याच्या अगदी पारणच फेडन. बघन तिकडं नुसते हिरवळ आणि असता घाट रस्ता आणि कडनी पडणाऱ्या मोठे मोठे धबधबे. वा, एक नंबर. माळशेज घाट म्हणजे भाई स्वर्गाचे विषयच नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठं पण जावा, पण जेव्हा तुम्ही माळशेज घाटात येईल आणि तिथं पाऊस नाही असं कधी होणारच नाही. तुम्ही कधी पण या पावसाळ्यामध्ये, तुम्हाला इथं भाई फिक्स पाऊस लागणार म्हणजे लागणारच. तुम्हाला जाताना उजव्या साईडला वळायचं असतं, जो खैरेश्वर गावाकडे घेऊन जातो. आणि खैरेश्वर गावाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. इथून आपल्याला सरळ जायचे, साधारणतः 4-5 किलोमीटर डिस्टन्स आहे. उजव्या बाजूला आपल्याला एक मोठं तळं लागणार आहे. त्या तळ्यात भाई काय काय माणसं मासे पकडतायत. आता हा व्हिडिओ घेतला आमदार खासदारांनी बघितला तर जरा बरं होईल, कारण भाई रस्त्याची असली दुरावस्था झाली की आमच्या गाडीचं पार इकडून तिकडं तिकडून इकडून माणसं अक्षरशः एकामेकाला धडकत होती. काय गुडघ्यात केलं खड्डे असल्यावर रस्त्यात भाई माणसानं गाडी चालवायची कशी? इथं तुमच्याकडून गाडीचे पार्किंगचे पैसे घेतले जातील, पण रस्ता बघायला गेलं तर एकदम थर्ड क्लास लेवलचा रस्ता आहे. हा तुम्हाला पावती देईल. गाडीचे चार्जेस जे असतील ते काय तुम्हाला द्यावं लागतात. गुगल पे, फोन पे इथं चालतं, कारण नेटवर्कचा काय असं जास्त विषय नाही इथं. इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि शेतीला जोडधंदा म्हणजे दूध उत्पादन, मत्स्य उत्पादन. आता हे लोक तुम्हाला दिसत आहेत या मोठ्या पावसामध्ये हे मासे काढत आहेत. त्या गावात मंडळी काय दिसत नाही, पाठीमाग 10 फुटाचा पलीकडे दिसत नाही. काय वायपर लावले तर वायपर काय लावलं, लाईट लावले. आमच्या गावाकडच्या यायला धानं जळायला लागले तरी पाऊस नाही. तिकडे परत धानं उभं नाही, पाऊस आलाय. खैरेश्वर गावापाशी पोचता पोचता आपल्याला सकाळचे 10 वाजतात आणि सगळ्यांनी आता रेनकोट वगैरे घालून तयार झालेत. आता सगळ्यांनी रेनकोट घातले, कारण पाऊस भाई कधी पण येतो तिथं, अचानक ओरलं होते. त्याच्यामुळे आता सगळे कार्यकर्ते रेडी झालेत. आता इथून जायचं आपल्याला खैरेश्वर मंदिराकडे. तुम्ही बघता इथं आता काही काही लोक जे एक्सायटेड होते ते कालच लोक टेंट वगैरे घेऊन आले होते, त्यांनी स्टे केलाय. आपण पण ट्राय करू कधीतरी असं जायचं. कधी मध्ये इथं जास्त पाऊस आला नको, इथं पाणी वरण वाचाय. आज जरा पाऊस कमी त्यामुळे पाणी साईड म्हणजे कमी येतं, वरून नाही. तिथनं आहे जागा रस्ता. चला कसं तरी चला, काय कुठे जरी गेलं तरी पाय बोलला पण अर्थ येतात त्याच्या आयला. काय गर्दी त्याच्या आयला. आमचे कार्यकर्ते कसे नसते, टकामका इथनं नसतं. लोंडा येतंय शनिवार गर्दी. गाडी लावून मंदिराकडे आलोय मित्रांनो. तुम्ही बघू शकताय भरपूर जुनं मंदिर आहे हे. तिथे पोटाचं भेळ बी आलंय तिथेच.
इसवी सन 10व्या ते 12व्या शतकात बांधलेलं हे मंदिर आहे, जे शिलाहार राजा यांच्या काळात बांधलेलं आहे. मंदिरात जाताना आपल्याला गणपती बाप्पाची 2 मूर्त्या दिसतात आणि बाजूला तर नंदीची मूर्ती दिसते. अगदी सुबक आणि काळ्या पाषाणात दगडाची बांधलेली मूर्ती आहे. मंदिराच्या आतमध्ये आलं की आपल्याला भगवान शंकराची पिंडी दिसते. इथं येणारे बहुतेक सगळेच जे श्रद्धाळू आहेत, जे ट्रेकर मंडळी, ते सगळे इथे येऊन दर्शन करतात. इथं आपल्याला दिसते हे पौराणिक कथा ज्याप्रमाणे आहेत त्याचं इथं रेखीव काम केलेलं आहे. आणि मंदिराच्या उजव्या बाजूलाच आपल्याला 3 पिंडी अशा दिसतात. मंदिरात दर्शन करेपर्यंत आपले कार्यकर्ते पुढे गेले होते. मला जरा पळत जाऊन त्यांना आपण गाठावं ना, तर पुढे गेलो चोकामोक व्हायला नको. तुम्ही बघू शकता आपल्यासोबत साधारणतः 7 ते 8 लोक आहेत. बरेच जण तर आपल्या हे ओळखीचेच आहेत, 4-5 लोक तर ट्रेकर मंडळी जे साताऱ्याचे आहेत. संपले आता हवा आमची. आळ्या बिळ्या तर नाही निघणार नाही ना, ना. बघा ना किती कडक आहे. असं म्हणजे असं का मुंगच ठेवत आहे. ज्यावेळेस दुःख जाते ना त्यावेळेस एक नंबर कडक नजारा दिसतोय. सगळीकडे पाणी पडते. आता धोका आलं की सगळा व्ह्यू गेला. लोक पाणी वाहते त्याचा आनंद घेत आहेत. काही त्यात डुबक्या मारत आहेत, तर कोण कोणाला ढकलत आहेत. तो बघतो बघ, आला 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 पडला. अरे बाप, खतरनाक प्लेयर आहेत भाई. 1 से पडकर 1 नमुना इथं आलेले. आज संडेच्या दिवशी ना भाई तुम्हाला अशा प्रकारचे विविध माणसं भेटतील जसं तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. तुम्ही बघता जाताना काही ठिकाणी असं तुम्हाला पाणी वाहताना दिसेल. काही वेळेस कमी पाणी असेल, काही वेळेस जास्त असेल. आता इथं पाऊस आज कमी असल्यामुळं पाणी जरा कमी वाहते. एक मुलगी पण आली होती लहान तिच्या आईसोबत. तिचं मला कौतुक वाटतं भाई, एवढी लहान आहे. कमीत कमी 5 ते 6वीत असेल, 5वीत. मंडळी तुम्ही नवीन जरी असला तरी तुम्हाला काय घाबरायचं कारण नाही, कारण प्रत्येक ठिकाणी अशा या फीत बांधलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला हा जायला रोड आहे, तर तुम्ही या दिशेनं जाऊ शकता. म्हणजे या साईडनं असं बांधलेलं आहे. आणि लोकांची गर्दी एवढी आहे की चालून सगळं रस्त्यावर तुम्हाला पावलांच्या ठिसे दिसतील चिखलात नसलेले. त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही. आणि तिकडे झाला का तू जा धुवून काढते. जा चांगलं तिकडे काय सगळ्यांनी पिठलं झालं पिठलं भाई. असं घनदाट जंगल लागते. तुम्ही बघू शकता. आता लोकांची गर्दी असल्यामुळे तरी आवाज येते बरं का, पण तुम्ही जर शांततेत असला ना भाई, इथला एकदम डायरेक्ट तुम्हाला किर्र आवाज ऐकू येऊ शकतो, पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे. आपलं गँग आता चालू आहे. साधारण आपले 7-8 लोक आहेत. बघू शकता पाठीमाग बघू शकता. आणि धबधब्याचा आवाज पण तुम्हाला येत असं ऐकायला. हळू आला आला बस ग नको बघा ये लवकर. फोन मध्ये नाही दिसत नीट. डोळ्याशिवाय चांगले लेन्स कोणाचीच नाही. चला देवा प्लीज देवा. डायरेक्ट उचकीच नाही का तिला बी गायब नको करू. माहिती झालं एका बुकीत डायरेक्ट खेळ खाल्लास. और खाई है जाओ खाए. रिकॉर्ड कर दिया ना. ओप्स मोमेंट आया. हाँ. कंटेंट है वो.
आदराई जंगल ट्रेक हा साधारणतः 2 ते 3 तास आपल्याला वेळ जातो एक साईड चालण्यासाठी. म्हणजे जायला 2-3 तास आणि यायला 2-3 तास, साधारणतः 6 तास तुम्हाला लागतात. याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा गाईड असेल तर बेटर आहे, किंवा तिथून तुम्ही गाईड घेऊ शकता. कधी कधी गरज लागत नाही, कारण सॅटर्डे संडे एवढे लोक असतात तर रस्ता सगळे सांगतात. एवढ्या चांगल्या ठिकाणी अगं फोटो काढतोय ना घेतली, थांब ना जरा. बघू शकता काय कार्यकर्त्यांनी मॅगी आणली. वडापाव आणला नाही का? नाही त्याला अरे नुसता पावच आहे, वडा पावच नाही काय पाठीमाग एकदम धबधबा. आणि वडापाव खाण्याचा धोका आल्यामुळं काय दिसना गेले. याला पाऊस लवकर काढ. फोन करता लावतो. जरा पोहोच आहे पण ठीक आहे. पावसात गरम गरम वडापाव खाण्याची मजाच वेगळी आहे. प्रणव अरे थांब ना, थेट लागतं बा ते. 7 6 5. आदराई जंगल ट्रेक भरपूर मोठा असल्यामुळं तुम्ही शक्यतो येताना तुमच्या मित्र मैत्रिणींसोबतच या, कारण एकटे याल तर हरवण्याचे फक्त जास्त चान्सेस आहेत. तुम्ही समोर बघू शकता केवढं मोठं जंगल आहे, आणि या जंगलातून आपण पार करून वरती आलेलो असतोय. तुम्ही बघताय जिकडून जाईल तिकडून पाणी वाहत आहे. भाई एक नंबर व्ह्यू होता. आता थोड्या वेळानं आपण काळू वॉटरफॉल बघणार आहोत. तुम्हाला काळू वॉटरफॉल बघायचा असेल तर 2 रस्ते आहेत. एक म्हणजे हा राईट साईडचा, तो तुम्हाला सरळ घेऊन जाईल, आणि हा सरळ जिथून लोक येत आहेत या साईडचा म्हणजे इकडे जातो. त्यासाठी तुम्ही वरून बघू शकता, पण ज्या वेळेस इथं धोका कमी होईल त्यावेळेस बघू शकता. आणि या साईडला तुम्ही इकडून वर्ण पाण्याला बघू शकता. ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास गेल्यानंतर आम्हाला असा नजारा पाहायला भेटला, ज्यासाठी आम्ही तरसलो होतो. तुम्ही पण या नजाऱ्याचं दर्शन करा मंडळी, एक नंबर व्ह्यू आहे. तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.